नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया या राज्य कर्मचाऱ्यांच्या पगारात मूळ वेतनाच्या 15% वाढ करण्याबाबत परिपत्रक निर्गमित दिनांक 8/12/2025। व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती, चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला। वित्त विभाग मार्फत दिनांक 8/12/2025 रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन परिपत्रकानुसार नमूद करण्यात आले आहे की आदिवासी विकास आश्रमशाळा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना नक्षलग्रस्त अतिसंवेदनशील क्षेत्रात काम करणाऱ्यांना मूळ वेतनाच्या 15% किमान 200 रुपये व कमाल 1500 रुपये मर्यादेत प्रोत्साहन भत्ता कोषागार उपकोषागार कार्यालयाकडून अनुज्ञेय करण्याचे निर्देश संबंधित कोषागार कार्यालयांना देण्यात आले आहेत। सदर भत्ता हा 7वा 6वा वेतन आयोगातील मूळ वेतनाच्या 15% किमान 200 रुपये तर कमाल 1500 रुपये कमाल मर्यादेत दरमहा भत्ता अनुज्ञेय करण्यात येणार आहे। सदर भत्ता हा नक्षलग्रस्त अतिसंवेदनशील क्षेत्रामध्ये मुख्यालयी असणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांनाच अनुज्ञेय करण्यात येणार आहे। मात्र नक्षलग्रस्त अतिसंवेदनशील क्षेत्र वगळता इतर क्षेत्रात कार्यरत असणाऱ्यांना सदर लाभ मिळणार नाही। या निर्णयामुळे आदिवासी विकास अंतर्गत येणाऱ्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सदर वाढीव प्रोत्साहन भत्त्याचा लाभ मिळणार आहे। तसेच देय असल्यास प्रोत्साहन भत्ता फरकाची रक्कम देखील अनुज्ञेय केली जाणार आहे। याचा मोठा लाभ कमी मूळ वेतन असणाऱ्यांना कमी प्रोत्साहन भत्ता दिला जात होता, त्यांना आता दरमहा वेतनात 1500 रुपयांची वाढ होणार आहे। पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह। धन्यवाद।